स्वप्न साकारले पहाटे पाहिले भावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी. मेघना तू झालं लवकर, आपण नंतर बोलूयात. कोण होता हा उपटसुंब? कोण होता? तो माझ्या कॉलेज मधला मित्र होता. म्हणजे त्या फाटक्या चड्डीवाल्याचा मित्र ना? हो ना? का आता का दाखल बसली? त्याच्याबद्दलच बोलत होतात ना? नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं लग्न होईपर्यंत कॉलेज मधला मित्र किंवा मैत्रीण, बाहेरचा कुठलाही माणूस नकोय त्यांच्याशी बोलायचं नाही. फोन कोणाचा होता? आदित्य देसाईचा. ते का परस्पर फोन करतायत तुम्हाला? आज संध्याकाळी भेटूयात का म्हणून विचारलं. बाबाजी, बाबाजी काय चाललंय बाबाजी? एक डायरेक्ट भेटायला येतो आणि एक भेटायला बोलवतो. अहो पण तुम्ही गप्प बसा. अजून त्यांच्याकडून अधिकृत होकार आलेला नाहीये. काही गरज नाहीये सारखं सारखं फोन करायची. या उतावळ्याच आहेत त्यांना आपलं सगळं नाटक सांगून टाकायला. लक्षात ठेवा, म्हणून सारखा सारखा फोन करायची गरज नाहीये. पण बाबा, ते तुम्ही त्यांना सांगा ना. ते सांगणारच आहे. तुम्ही नका आगाऊपणा करू. मी काय सांगतोय ते लक्षात ठेवा. तुमचं लग्न होईपर्यंत कुणालाही फोन करायचा नाही किंवा भेटायचं नाही. आणि जर भेटायचं असेल किंवा फोन करायचा असेल तर माझी परवानगी घ्यायची. माझी. तुम्ही त्यांच्याकडे काय बघताय? चला बाबाजी, चला. हे काय करतायत? पंचांग बघतायत? अगं पण नानांना येतं का पंचांग बघता? काय माहित. नाना काय करताय तुम्ही? पंचांगातलं कळतं का तुम्हाला? मी मुहूर्त काढतोय. मुहूर्त. मुहूर्त? अहो अजून बोलणी सुद्धा नाही झाली आहेत आणि डायरेक्ट मुहूर्त, तेही पंचांग न कळता. असं बोलू नये. तुम्हाला हे कळत नाही, तुम्हाला ते कळत नाही असं मोठ्या माणसांना बोलू नये. बरं ऐका, मुहूर्त काढायचा असतो लग्नाचा. त्यासाठी आधी काय लागतं? नाना, लग्न ठरावं लागतं. करेक्ट. लग्न कधी ठरतं? बोलणी पक्की झाल्यावर. करेक्ट. बोलणी कधी पक्की होतात? दोन्हीकडून पसंती आल्यानंतर नाना. हो ना? मग आमच्या चिरंजीवांनी भल्या सकाळीच आपल्या होकाराचा सिग्नल आईला दिलेला आहे, तरी अजून तो कुडाळकरांना कळलेलाच नाहीये. तेव्हा तो कळवण्यासाठी मुहूर्त हवा असेल ना कदाचित, तर तो काढतोय. कळतायत सगळी बोलणी मला बरोबर कळतायत बरं का. काही नाही ग अर्चू, मोरंब्याची बरणी, चांदोबा, हे सगळं गोड गोड बोलणं ना फक्त स्वतःचं काम करून घेण्यासाठी असतं. इतर वेळेला बसलेले असत माझ्यासाठी बाण घेऊन. लागला का? लागले बरं का, लागले. झालं समाधान, बरोबर लागलेत अगदी. अहो पण कामाच्या रगाड्यातून मला वेळ मिळेल तेव्हा मी फोन करणार ना.
सांगा सांगा तुमच्या सुनेला आणि लेकीला काहीतरी. आता अटॅक करू नका. आता मावशीचा नंबर सांगा मला पटकन. तुझ्या फोन मध्ये होता. काही काय तुझ्याकडे होता? अगं माझ्याकडून आहे माझ्याकडे माझ्या डायरीत मी टिपून ठेवलाय. शेवटी जुनं ते सोनं. तुमच्या मोबाईल सारखं नाही, आमच्या डायरीतून उडत नाहीत फोन नंबर. बाजूला वा. रेंज मध्ये आलात ना एखादी गोळी लागेल सटकन. मेघना घे. अगं लक्ष कुठे आहे तुझं? मेघना देसाईंचा फोन आहे. हॅलो. नमस्कार. नमस्कार. हा मीना मावशींचाच नंबर आहे ना? हो मीच बोलते. तुम्ही आदित्यच्या आई बोलताय ना? हो. तुम्ही आवाज ओळखत माझा? म्हणजे काय? म्हणजे कामासाठीच खरं तर मी फोन केला होता तुम्हाला. तुम्ही आहात का घरी? हो आहे ना, मी घरीच आहे. पण मी मेघनाच्या घरी आलीये. अगं बाई, मग चांगलंच झालं की. नाही म्हणजे आम्ही तेही घरी येणार होतो भेटायला म्हणून विचारलं. चालेल ना, नक्की या. तुम्ही जेवायलाच येता का? नाही आता जेवायला नको. म्हणजे काय वारंवार होणारच आहे ना नंतर, म्हणून म्हंटल आम्ही अशाच भेटायला येणार आहोत तिघी. हो. अहो पण पत्ता? अहो पत्ता आहे आमच्याकडे. आमचे जावई नव्हते का येऊन गेले मेघनाच्या घरी? हो बरोबर आहे. पण नक्की या, आम्ही वाट बघतोय तुमची. हो हो येतो. हॅलो. बरं वाटलं तुमच्याशी बोलून. बरं ठेवते ना फोन. अच्छा. मेघना, अगं आदित्यच्या आई येत आहे तिथे आणि त्या हॅलो. हाय. काय ग, डायरेक्ट बाय बोलतेस की काय? हा? ओके ओके सॉरी. मेघना, अगं संध्याकाळचं काही बोलली नाहीस तुम्ही, वाट बघतोय. ऍक्च्युली हे बघ अगं, बाहेर भेटायला जर तुझ्या घरचे नाही म्हणत असतील तर मग आपण घरी भेटूया. मला काही प्रॉब्लेम नाही, तुझ्या घरी किंवा माझ्या घरी चालेल. ऍक्च्युली तुझी आई आमच्या घरी येणार आहे संध्याकाळी. जस्ट फोन आला होता. हो का? हो ग्रेट. पण मला काही बोलली नाही माई. फाईन, आय एम सो हॅपी. तू खुश नाहीयेस का? नाही तसं नाही, पण त्यांची बोलणी फायनल होण्याआधी मला तुला काहीतरी सांगायचंय. खूप महत्वाचं आहे. प्लीज. हो, आणि आपली भेट झाल्याशिवाय पुढचं बोलणं. ऑफकोर्स मेघना, ऍक्च्युली मागच्या वेळेस तुला ते बोलायचं होतं पण ते राहून गेलं. बट नो इश्यूज, आपण बोलूया ना. मी माईला फोन करतो आणि तिला कळवतो की जोपर्यंत आपण पुन्हा भेटत नाही आणि बोलत नाही तोपर्यंत काही ठरवायचं नाही. ओके? थँक्यू. बाय. आम्ही त्या अशा प्रकारच्या भेटींमध्ये गंमत असते आणि लव्ह मॅरेज करणारे ती गंमत मिस करतात. त्याचं हुरहुर, टेन्शन, का अत्यंत अनोळखी व्यक्तीशी मनातलं काहीतरी शेअर करणं, त्याचा अंदाज घेणं आणि स्वतःला प्रेझेंट करणं. पण ना लव्ह मॅरेज करणाऱ्यांची दुखणी वेगळी असतात बरं का. हो का? काय ती? म्हणजे निदान अरेंज मॅरेज मध्ये लग्नाळू मुलाकडे कारण तरी असतं ऑफिशियली प्रपोज करण्याचं. पण लव्ह मॅरेज मध्ये
समोरच्या व्यक्तीकडून होकार येईपर्यंत सगळंच आनंद आहे. हो, आणि अपमान होण्याची भीती, तोही ज्याच्यावर आपण जीव टाकतो अशाकडनं. पण नाना, तुम्ही म्हणताय त्यामध्ये तथ्य आहे बरं का. अरेंज मॅरेज मध्ये ना सुरुवातीच्या काही दिवसांमध्येच खरं तर गंमत असते. आपलं कुठे चुकतंय, कुठे बरोबर आहे हे तपासून बघण्याची संधी असते आणि मग त्याप्रमाणे स्वतःमध्ये तसे बदल करता येतात. अल्टिमेट ग्रोथ घडवणारीच प्रोसेस असते नाही काही. वा चिरंजीव, सहजीवनाचं मर्म अगदी नेमक्या शब्दात मांडलंस. स्वानुभव का? काय नाना तुम्ही पण. पण काय रे, शेवटी नवरा बायकोचं नातं म्हणजे तरी काय. जिथे चुकतंय तिथे समजून घ्यायचं आणि जिथे सूर जुळताय तिथे जल्लोष करायचा. थँक्यू. अगं बाई, आलात? सॉरी हा, उशीर झाला. नाही म्हणजे तुम्ही येणार हे कळल्याबरोबर लगेच निघाले, पण उशीर व्हायचा तो झालाच. अहो काही हरकत नाही. आणि मावशी आहेत की घरात? आणि खरं तर बरंच झालं 5 मिनिटं तुम्ही उशीर आलात ते. अहो इतकी आनंदाची बातमी देण्यासाठी आम्ही हजर आहोत की तुमच्या स्वागतासाठी. हो ना, अगदी आनंद झालाय. मीनाताई, चहा पाण्याचं जरा. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हो, आम्ही आत्ताच आलोत 5 मिनिटापूर्वी. हे बघा पाणीच पितोय आम्ही. तुम्ही सुद्धा ऑफिस मधून दमून आलात ना, जरा शांतपणे बसा, मग बोलू आपण. चहा पाण्याचं काय होत राहील. हो बसा बसा. अहो मेघना कुठे आहे? मेघना आते, मी घेऊन येते. हं, तिला. आदित्यच आहे. अगो बाई, करमतच नाही वाटतं त्याला. बस बस. बोल आदित्य, पोचलोय आम्ही मेघनाकडे. पोहोचलात पण तुम्ही? गॉड. बरं ऐक, माई आहे ना तिकडे? हो आहे ना. का रे? माईला फोन दे लगेच. हो देते. एक मिनिट. माही, तुमच्याशी बोलायचंय मला. अगो बाई, आता काय बोलायचं माझ्याशी? हॅलो माई काय आहे? जरा मला सांगायचं ना तुम्ही तिकडे जाणार आहात ते. काय रे, काय झालंय? तसं काही भयंकर नाहीये, पण तुम्ही प्लीज लवकर निघा तिथून. आणि हो, तुम्ही काही होकार नकार काही कळवला नाहीये ना तिथे? नाही नाही, तसं काही अजून. काय रे, काय झालंय? ऐक माई, टेन्शन घेऊ नकोस. तू घरी आली ना की आपण सविस्तर बोलू, पण आता कोणालाही काही सांगू नकोस आणि लवकर निघ तिथून. आणि मी दुपारपासून फोन करतोय, तुमचा फोनच लागत नाहीये. नंतर मीच थोडा बिझी होतो. बरं ऐक, सॉरी, पण तू टेन्शन घेऊ नकोस. बरं बरं. हो हो हो, लगेच येतो. चल. सॉरी, पण आम्हाला जरा निघावं लागेल आता. काय हो, काय झालं? नाही, आदित्यने तातडीनं बोलवून घेतलंय घरी. मी पण काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? नाही नाही, काळजीचं काही नसावं, पण आदित्य म्हणाला की लगेच तुम्ही घरी निघून या. आणि घरी गेल्यावर कळेलच ना आम्हाला, मग कळवते तुम्हाला. हा, मग येऊ आम्ही. माई, साडी. मेघना, नमस्कार. हो. अगं राहू दे राहू दे, सारखा सारखा नको. सुखी राहा. चला ना लवकर. या, येतो. पण खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. पण या नक्की. हो येईल. अच्छा. काय झालं असेल ग? आमच्या इथे पंचायतच करून टाकलीस ना तू. नशीब साडी दिली नव्हती म्हणून. मग आणि काही बोललोही नव्हतो ते. हो. ते मला एक सांग आदित्य, तुमची एकमेकांची पसंती झाली होती ना? हो म्हणजे हो हो, त्याच्याशी बोलूनच ठरवलं ना कुडाळकरांकडे आपण प्रॉपर होकार कळवायचा म्हणून. म्हणजे फोनवरनं बरं नाही ना दिसत, म्हणून आम्ही ठरवलं की तिच्या घरीच जावं आणि छानपैकी तिला साडी भेट द्यावी. तर ऐनवेळी ह्याने फोन केला आम्हाला परत फिरा म्हणून.
काय रे बाबा, नक्की काय झालंय? तुझ्या फोन ना माझा जीव घाबरा घुबरा झालाय अगदी. सॉरी 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 माई, तुला त्रास झाला. अगं पण मला मेघनाचा फोन आला होता की तिला माझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. अरे पण तुम्ही भेटलाच होता ना एकमेकांना बोलण्यासाठी. हो अगं, पण असं लगेचच ओपन अप नाही ना होत आहे. म्हणजे सगळं जन्मून असतं. मित्रमैत्रिणी, कॉलेज, राहण्याचा एरिया, काहीच कॉमन नाही. थोडंसं कन्फ्युजन होतच ना. आणि एवढं काही फार बोलणं झालं नव्हतं आमचं त्या दिवशी. नाही पण म्हणजे होकाराचा निर्णय होल्डवर ठेवण्या इतपत काय बोलायचं तिला तुझ्याशी? अगं आता ते त्याला तरी कसं माहित असणार. अहो पण नाना, इतकं काय महत्वाचं असेल ना? नाही म्हणजे मुद्दाम फोन करून. कम ऑन यार, चिल. ते तुम्ही सगळे एवढे टेन्स होऊ नका. अरे अगं माई, मे बी तिला तिच्या करिअर विषयी काहीतरी बोलायचं असेल, है ना? किंवा लग्न कसं करावं याविषयी तिचे काही मतं असतील, काही कल्पना असतील, ते शेअर करायचं असेल. किंवा मग इकॉनॉमिकल इश्यूज असतील, आपण हुंडा घेणार की नाही वगैरे, असं काही असू शकतं. 1000 गोष्टी असू शकतात. पण काही असो, या सगळ्या गोष्टी लग्नाच्या रेफरन्स मध्ये महत्वाच्या आहेत की नाही? काय का अर्जुन? सो इन शॉर्ट, तुम्ही कोणीही टेन्शन घेऊ नका आणि जरा घाई करू नका प्लीज. आम्ही बोलतो आणि मगच आपण पुढे जाऊया. चालेल ना माई? आता काय, तू एवढं मला पटवून दिल्यावर मी कशाला नाही म्हणतेय. पण आम्ही थोड्या हिरमुसलो होतो, हे मात्र खरं. काळजी नको, नुकसान भरपाई देण्यात येईल बाई. सगळ्यांना मस्त कॉफी पाचतो. एक नंबर. ए थांब, त्याला काही माहिती नाही. आलो आम्ही. काही माहितीये का कुठे काय ठेवलंय ते? काय हो, काय असेल? बघूया. तू एक पाहिलंस का, या नवीन जनरेशन कडे ना कशी मस्त क्लॅरिटी आहे बघ. त्यांना जे काय बोलायचं असतं ना त्याचं व्यवस्थित स्पष्टपणे बोलून टाकतात. हे आपल्यासारखे दडपणाखाली राहत नाहीत कधी. भेटू दे त्यांना, बोलू दे. आपण जरा धीर धरूया. या मुलांना त्यांची गती, त्यांचा वेळ, त्यांची स्पेस, त्यांचा मोकळेपणा द्यायला हवा. आपण ते घेतातच, पण आपण अडथळा नको होऊया. तर त्यांनी आपलं नाही, आपण त्यांचं बोट धरून हा रस्ता क्रॉस करायचा आहे. बाबाजी यांना किती वेळा सांगितलं, काड्या लावून घ्या, लावून घ्या, ऐकत नाही. बाबाजी 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 लक्ष असू द्या. बाबाजी बाबाजी लक्ष असू द्या, लक्ष असू द्या, लक्ष असू द्या, लक्ष असू द्या. अहो, आज देसाईंकडची मंडळी आली. गप्पा बसा. तुम्हाला माहितीये का, अहो आज ऑफिस. आज चला, आज चला. बघत का बघा, चला. अहो काय झालंय? बाबाजी लक्ष असू द्या. अहो काही गडबड आहे का? पाणी द्या, पाणी द्या. बाबाजी लक्ष असू द्या, लक्ष असू द्या. हे घे. अहो सांगा ना काय झालं ते. काय सांगू, कसं सांगू, मला काहीच सुचत नाहीये. हो, माझ्या ऑफिस मधले ते घांगुर्डे आणि कुलकर्णी आहेत ना, त्यांना बाबाजी त्यांना अँटी करप्शन वाल्यांनी धरलंय. काय? हो ना, पण त्याच्या घरावर सुद्धा रेट टाकले. अहो मग आता आपल्या बोलू पण नका,
अजिबात असं बोलू नका, मनात सुद्धा विचार आणू नका. बाबाजी आहेत ना, त्यांचं लक्ष आहे, ते बघतील, ते बघतील. खरंच मला काही सुचत नाही हो. आपण हे सगळं कोणासाठी करतोय? आपली वरची कमाई, आपण एवढा पैसा कमावला, एवढे काबाड कष्ट केले, हे कोणासाठी केले? आपल्या मेघरासाठी ना. त्या आयुष्यात सुखात राहाव्यात, त्याचा संसार अगदी आनंदात व्हायला हवा, थाटामाटात त्यांचं लग्न करायचं म्हणून केलं ना. आणि आता त्यांचं लग्न ठरायची वेळ आली आणि नेमकी तेव्हाच आपल्यावर रेड पडली तर? नाही हो, नाही, असं नाही होणार. नाही होणार. बाबाजी आहेत ना, बाबाजी जय हो बाबाजी. बाबाजी तुमचं लक्ष असू द्या. तुम्ही एक काम करा, बाहेर त्या दोघी आहेत ना, त्या विचार करत असतील काय झालं आतमध्ये, त्याला जाऊन सांगा. म्हणावं माझ्या ऑफिसमध्ये काहीतरी कामाचा प्रॉब्लेम झाला, माझा प्रॉब्लेम, ते सांगायचं होतं. जाऊन सांगा त्यांना. आणि हा असा चेहरा घेऊन जाऊ नका, छान हसरा. हा. आणि माझ्यावर सोडा, मी बघतो. बाबाजी आहेत, बाबाजी सगळे नीट करतील. हो. चेहरा नीट ठेवा. हो. लक्ष असू द्या बाबाजी. लक्ष असू द्या. मुक्याने बोलले गीत ते गाहले, स्वप्न साकारले पहाटे पाहिले, नावना त्याला काय नवे, वेगळे मांडले सोहळे तुझसाठी. हो मिळावे तुझे तुला आसही ओठी, कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी, जून येते रेशीम गाठी, आपुल्या रेशीम गाठी, जून येते रेशीम गाठी. रेशीम गाठी.